नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज काही रेसिपी नाही किंवा सिलाई नाही, तर आज इथं आपण अंगणामध्ये लावलेला होता तोंडल्याचा वेल। तर ह्याला बरोबर 2.5 वर्ष झाली असतील। तर तोच वेल आहे, नवीन नाही, पण ह्याला इतके म्हणजे असा बहार येतो ना तोंडल्याला की हमेशा फुलामागं फुल आणि तोंडल्यामागे तोंडलं येतात। तर सगळ्यात अगोदर ही तर आतली बाजू बघा तुम्ही तोंडल्याच्या वेलाची, कारण ही दोन्ही बाजूनी एका भिंतीच्या ना जाळी ठोकलेली आहे, त्याच्या आतमध्ये पण आहे आणि बाहेरची बाजू ही बघा। बाहेरची जेवढी आतली जशी आहे ना तशीच बाहेरची पण आहे। आणि एवढे तोंडले लागतात ना, कोणी पण येता जाता तोंडले खातं आणि ज्यांना आवडते ते पण घेऊन पण जातं तोंडली। तर आता म्हटलं एवढे आलेले आहेत, तर पिकल्यानंतर खाली पडतात पिकून आणि खराब होतात। मग म्हटलं खराब होण्यापेक्षा आपण तोडू। तर ही माझी ना महिन्यातून ही 3री वेळ आहे तोंडली तोडायची। तर प्रत्येक वेळेस एवढी 8 ते 10, 12, 11 अशी किलो निघतेत, कमी जास्त होतेत, पण असं नाही की एकदमच ह्याला येत नाहीत तोंडले अशी। तर हे तोंडले आता मला ना हुडकून तोडावे लागतात। तर इथं तुम्हाला दिसतंय शॉर्टमध्ये, पण कंप्लीट मला 1 तास गेला ही तोंडली तोडायला, कारण हे पानांच्या आतमध्ये लपलेले असते, त्यामुळं मग वेळ लागतो। आणि आता इथं आपल्याला एकटीलाच बघायचं असतं ना सगळं, त्यामुळे मग जरा व्हिडिओ करायला पण थोडीशी गडबड होती। तर अगोदर एक पाटी निघालेली, ही पिवळी छोटी पाटी आहे ती, आणि नंतर अर्धी पाटी। तर आता इथं मला ही सगळं ना ह्याची जी फुलं जी सुकलेली असते ते सगळे नीट करून मला दुकानदाराला द्यावे लागते। तर झालेलं आहे माझं हे सगळं नीट करून। आणि आता वजन बघा किती भरलेलं आहे। तर हे वजन म्हणलं तर एका घेवड्याला तोंडल्याला एवढं भरलं, 10 किलो 800। तर पाटीचं वजन 400 ग्रॅम आहे। तर 10 किलोपेक्षा जास्त, आणि खाऊन पण लोकांनी राहून एवढे शिल्लक राहिलेले आहेत। तर मग इथं बघू शकता किती छान असा वेल आलेला आहे। तर छोटासा व्हिडिओ आहे, आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।